अजितदादांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तराच्या भाषणात एक कविता सांगितली, एवढे लक्षात ठेवा। विंदा करंदीकरांची कविता आणि वाङ्मय अजितदादा वाचायला लागले याचा मला विशेष आनंद आहे। आणि मराठी चांगलं साहित्य दादा वाचतायत याचं समाधान देखील आहे। अध्यक्ष महोदय, मीही विंदा करंदीकरांची एक कविता दादांना आणि आजच्या सत्ताधारी पक्षाला सांगणार आहे। अध्यक्ष महोदय, कविता आहे त्याला तयारी पाहिजे, केले कुणास्तव किती हे कधी मोजू नये, होणार त्याची विस्मृती त्याला तयारी पाहिजे, सत्यास साक्षी ठेवूनी वागेल जो बोलेल जो, तो बोचतो मित्रासही त्याला तयारी पाहिजे, पाण्यामध्ये पडलास ना आता टळे ना पोहणे, पाणी कसेही ते असो त्याला तयारी पाहिजे। शेवटचं एक कडवं आहे, डोक्यावरी घेऊनी, गुलाबरावजी, डोक्यावरी घेऊनी जे आज येथे नाचती, घेतील ते पायातळी त्याला तयारी पाहिजे। अध्यक्ष महोदय, समोरच्या बाजूला या कवितेचा आशय लक्षात आला असेल असं मला वाटतं। गेल्या 5 वर्षात अनेक गोष्टी या राज्यात झाल्या आहेत, गुन्हेगारी वाढलेली आहे। अध्यक्ष महोदय, सगळ्या कोलाहलात कायदा आणि सुव्यवस्था या 2.5 वर्षात किती खराब झालेली आहे याचा अनुभव आपण वेळोवेळी घेत आलेलो। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आज घडीला पोलिसांची कामं एवढी वाढलेली आहेत की अपराधी व्यक्तींना शिक्षा करणे काहीसं बाजूला पडले आणि सण उत्सव, मंत्र्यांचे प्रोटेक्शन, कोणी व्हीआयपी आला त्याला प्रोटेक्शन, याच्यातच सगळ्या आमच्या पोलिसांची ताकद खर्च व्हायला लागली। अध्यक्ष महोदय, बंदोबस्ताला पोलीस, पासपोर्टला व्हेरिफिकेशनला पोलीस, गुन्ह्याच्या तपासाला पोलीस, सगळीकडे पोलीस वापरून घेण्याची एक प्रथा बळावत चाललेली आहे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, एवढा ताण पोलिसांच्यावर आहे की पोलिसांच्या आत्महत्येत देखील देशात आपल्या महाराष्ट्राचा नंबर पहिला यायला लागलेला आहे। आणि त्यामुळे पोलिसांना होणारी त्रास, दगदग, कामाचे तास, मोठ्या प्रमाणात वारंवार होणाऱ्या वेगळ्या हिंसाचाराला तोंड देणं, अशी अनेक कारणं अध्यक्ष महोदय त्यात आहेत।